नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे आणि जानेवारी 2024 पासून तर आजपर्यंत 2024 पार्ट 10 आपण कव्हर करत आहे आणि जे मागचे जे पार्ट्स झालेले आहे त्या पार्टला तुम्ही भरपूर सारा प्रतिसाद दिलेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, तुमच्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर कराल आणि आपल्या व्हिडिओला लाईक कराल। चला तर आजचे प्रश्न आपण डिस्कस करूया। पहिला प्रश्न आहे, सायवाल ही जी गाय आहे, हा गाय प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर बघा, हा प्रकल्प पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। हा भारतातील चौथा प्रोजेक्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिला आहे। हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवायचा आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगरने हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। मग इथले कुलगुरू कोण आहे? तर ते आहे डॉक्टर PG पाटील। आणि लक्षात असू द्या, गीर ही कशाची जात आहे? तर गायीची जात आहे। मैसाना म्हैस आणि जमनापारी आहे शेळी। ओके, सो ह्या जाती लक्षात ठेवा। स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किती फूट उंचीचा आहे? तर 70 फूट उंचीचा हा पुतळा आहे आणि हा पुतळा लातूर महाराष्ट्र या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। सो स्टॅच्यू ऑफ नॉलेज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा पुतळा आहे। मग स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणाचा पुतळा आहे? तर हा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा। 182 मीटर उंची आणि 597 फूट याची उंची आहे। केवाडिया साधू बेट नर्मदा नदीवर हा पुतळा आहे, गुजरात या राज्यामध्ये। गुजरात विधानसभा सदस्य संख्या 182 इतकी आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर आहे, ओपेक संघटनेतून बाहेर पडणारा अलीकडचा देश कोणता आहे? तर तो आहे अंगोला। मग ओपेकचा फुल फॉर्म काय होतो? फेडरेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्री। स्थापना 1960 मध्ये झालेली होती बगदाद, इराक या ठिकाणी। मात्र याचं जे मुख्यालय आहे ते आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी आणि व्हिएन्ना हे ठिकाण डॅन्यूब नदीवर आहे। प्रलय क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून करण्यात आलेले आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट ओडिशा या ठिकाणाहून हे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। प्रलय हे काय आहे? तर हे क्षेपणास्त्र आहे। आपल्या देशाचे जे माजी राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जाते। मित्रांनो, बॉम्बे हाय, तर बॉम्बे हाय हे काय आहे? तर हे खनिज तेल व नैसर्गिक वायू संबंधित एक विहीर आहे। याची सुरुवात 3 फेब्रुवारी 1974 मध्ये झाली होती आणि मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावर आहे। मग हा प्रश्न आपण इथे का कव्हर केलेला आहे? कारण या घटनेला 2024 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। तेलाचे झटके बघा, 1973 मध्ये तेलाचे झटके म्हणजेच ऑइल क्रिसिस म्हटलं जाते, 400% किमती वाढल्या होत्या। नंतर 1979 मध्ये 100% किमती वाढलेल्या होत्या। तर 1991 मध्ये त्याला मिनी ऑइल शॉक असं म्हटलं जाते। त्यामुळे हे 3 पॉईंट आपल्याला इथे पाठ ठेवायचे आहे। दिग्बोई, नुनमती, तर ह्या ज्या तेलाच्या विहिरी आहेत त्या आसाम या राज्यामध्ये आहे। बैरोनी बिहारमध्ये आहे, यावरती प्रश्न विचारलेला होता आयोगाने। अंकलेश्वर कलील जर विचारलं तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू संबंधित ते गुजरात या ठिकाणी आहे। ओके, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर ते चंदीगड या ठिकाणी उभारण्यात येत आहे सायबर सुरक्षा केंद्र, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा, भोपाळ गॅस दुर्घटना कधी झाली होती? तर ती 2 डिसेंबर 1984 झालेली होती। आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस मग कधी असतो? तर तो 2 डिसेंबरलाच असतो। त्यामुळे हा पॉईंट पाठ ठेवा। मिथेल आयसोसायनाइड जो गॅस आहे त्याच्यामुळे ही दुर्घटना झालेली होती। आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर हा दिवस 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो। आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेची स्थापना ही 1947 मध्ये झालेली होती आणि मुख्यालय आहे मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सुद्धा आहे जो ओझोनच्या वायूच्या संरक्षणासंबंधित आहे, तो पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी। आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी झाला होता? ते बघा, 1985 मध्ये ओझोनच्या थराला छिद्र पडलेलं होतं। त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करण्यात आला होता। सो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 आणि ओझोनच्या थराचं संरक्षण करण्यासंबंधित आहे। ओझोनचा थर जो आहे तो स्थितांबर या थरामध्ये आढळतो। त्यानंतर एक योजना चर्चेमध्ये आहे, PM डिवाइन योजना 2022ची आहे। याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो आपल्याला, प्राईम मिनिस्टर डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन। तर तुम्ही यांनी जरी लक्षात ठेवलं नॉर्थ ईस्टर्न, तर तुमचा हा पॉईंट लक्षात येऊन जाऊ शकतो। आणि 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे। एक वेळा या योजनेला तुम्ही वाचून घ्या किंवा इंटरनेटवर सर्च करा।
साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णा खोत यांच्या रिंगण कादंबरीला मिळाला आहे मराठी भाषेसाठी, आणि प्रकाश पर्रेकर जे आहे यांना वरसेल या कादंबरीसाठी कोकणी भाषेसाठी मिळालेला आहे. एकदा हे चेक करून घ्या. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 11 डिसेंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. पर्वतांचे संवर्धन करताना शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. सुरुवात 2003 पासून झालेली होती. युनायटेड नेशनने घोषणा केली होती. 2002 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. सो एन्व्हायरमेंट रिलेटेड हा क्वेश्चन आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. देशात सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. त्यानंतर देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे महाराष्ट्रामध्ये. मोठा जो सर्वात लांब महामार्ग आहे तो आहे NH7, आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग जो आहे तो आहे NH6. आता NH7चं जे नाव झालेलं आहे ते झालेलं आहे NH44, आणि NH6चं जे नाव झालेलं आहे ते NH53 झालेलं आहे. तर हे दोन्ही पॉईंट तुम्ही इथे व्यवस्थित पाठ करून घ्या. जुने नवीन नंबर पाठ ठेवणे आवश्यक ठरते. 2 जून 2014 म्हणजे आता बघा 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे 2024मध्ये. तर आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 नुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झाली होती. संबंधित समिती होती BN श्रीकृष्ण समिती. आता ही राजधानी जी होती हैदराबाद ते संयुक्तपणे 2014 पासून तर 2024 पर्यंत 10 वर्षासाठी होणार होती. मग आता हा करार संपुष्टात आलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट मी इथे कव्हर करत आहे. मग नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 3 नुसार. एखाद्या राज्याची सीमा, क्षेत्रफळ, नाव बदलायचं असलं तर हा अधिकार फक्त संसदेला आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न मी कव्हर केलेला आहे. नौदलाच्या गणवेशावर कोणाची राजमुद्रा असणार आहे? कोणाची राजमुद्रा असणार आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणार आहे. पॉईंट लक्षात ठेवा. स्पोर्ट बिझनेस लीडर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? तर जय शहा यांना देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड आपण एका ठिकाणी कव्हर केलेले आहे. 21चा अवॉर्ड आलिया भट, 22चा सोनाक्षी सिन्हा आणि 23चा मिळालेला आहे दिया मिर्झा यांना. मोस्ट एमपी करा. जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाइंग शिप कोणत्या देशाने तयार केलेली आहे? तर स्वीडन. नाव आहे कॅन्डिला P12. ओके, लक्षात असू द्या. पहिले इलेक्ट्रिक फ्लाइंग शिप आहे ही फ्लाइंग शिप. त्यानंतर 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ते लक्षद्वीप या ठिकाणी होणार आहे. जहाजांवरती होणार आहे आणि जगातील पहिलेच तरंगते संमेलन असणार आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जागतिक साखर क्षेत्राचे लक्षात घ्या नेतृत्व करण्यासाठी 2024साठी कोणत्या देशाकडे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद मिळालेले आहे? तर तो देश आहे आपला भारत देश. लक्षात असू द्या. आणि एक जागतिक सहकार परिषद आहे ती दिल्ली या ठिकाणी होणार आहे. तर लक्षात असू द्या, जागतिक पहिली सहकार परिषद सुद्धा आपल्या भारतामध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धा हे सुद्धा आपल्या भारतामध्ये होणार आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच अरविंद पानगडे यांची निवड झालेली आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असणार आहे? तो असणार आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. मग वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? 280. आणि वित्त आयोगाच्या शिफारसी 281 अंतर्गत असतात. आणि लक्षात असू द्या, वित्त आयोगाची स्थापना हे राष्ट्रपतीमार्फत दर 5 वर्षासाठी केली जाते. लक्षात असू द्या. किंवा राष्ट्रपतीला जेव्हा वाटेल तेव्हा वित्त आयोगाची ते स्थापना करू शकतात. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर सुनील शुक्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. संयुक्त लष्करी सराव विनमॅक्स कोणत्या 2 देशादरम्यान आहे? नावातच आहे ते बघा, व्हिएतनाम आणि इंडिया. सो भारत आणि व्हिएतनाम लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी केम्पेगौडा यांचा पुतळा आहे, तर 108 फूट उंची आहे. स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा आदि शंकराचार्य यांचा आहे. हा पुतळा सुद्धा 108 फुटाचाच आहे. तो ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. तर स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा पुतळा श्री रामानुजाचार्य यांचा आहे, जो की 216 फूट उंच इतका आहे आणि हा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे. तर जेवढेही आपण स्टॅच्यू बघितलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घ्या. मध्ये MBBSचा अभ्यास सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे आपलं शेजारचं राज्य मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला आपल्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. पेंच जो व्याघ्र प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यान आहे. महत्त्वाचे काही पुस्तक आहे. द अनटचेबल ग्रंथ आणि थॉट्स ऑन पाकिस्तान हे 2 ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे लिहिलेले हे 2 ग्रंथ आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर हा कायदा आहे 2005चा.
बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 आणि महिला ई हाट कधी सुरू करण्यात आलेला आहे 2016मध्ये. तर महिलांसाठी भरपूर सारे उपक्रम आपले सरकार घेऊन येत असतात, त्यामुळे हे सगळे पॉईंट्स पाठ ठेवायचे आहे. नौदलात युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहे, तर त्या आहे प्रेरणा देवस्थळी. मोस्ट टाइमपिकरा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. COP28मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नासाठी भारतातील कोणत्या राज्याला जागतिक प्रशंसा मिळालेली आहे, तर ती आहे बिहार. हे न्यूजमध्ये खूप जास्त चर्चेमध्ये होतं, हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि बघा मित्रांनो, COP29 कुठे होणार आहे किंवा झालेली आहे हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे पर्टिक्युलर नॉलेज, आणि पर्टिक्युलर नॉलेज म्हणजे विशेष ज्ञानासारखं काम करते का, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल तर एक गुरुदक्षिणा म्हणून एक लाईक व्हिडिओला नक्कीच करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.